नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्व आदिवासी संघटना एकवटत आंदोलनाचा इशारा दिलाय। आदिवासी संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भरत वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री विविध जातींना अगदी खिरापत वाटल्यासारखं आरक्षण आणि सवलती देत आहेत। कुठलाही अहवाल, कोणतीही प्रक्रिया न करता निवडणुकीच्या तोंडावरती या घोषणा होत आहेत। आता आदिवासींच्या सवलती धनगरांना देण्याचा निर्णय घेत सरकारनं आदिवासींवरती अन्याय केलाय, असं आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलंय। सांगलीमध्ये दिवसेदिवसा चोरीच्या घटना वाढत आहेत। काल अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सायंकाळी विश्रामबाग परिसरातून अटक केली। त्याच्याकडून फ्रीज, खुर्ची, वॉटर कूलर आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। सागर लोखंडे असे या अटक केल्याच्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने संजय नगर येथे घरफोडी आणि मिरजेतून सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे। त्याला पुढील तपासासाठी संजय नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। काल सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विश्रामबाग परिसरात शोध मोहीम राबवत असताना पोलीस नाईक विरोबा नरळे यांना खास बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एक इसम संशयितरित्या मंगळवार बाजारात फिरत आहे। त्यानुसार पथक तातडीने परिसरात दाखल झाले असता सागर लोखंडे हा या परिसरात आढळताना दिसला। त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य दोघा साथीदारांसह 5 महिन्यापूर्वी वसंतदादा साखर कारखान्यासमोरील आरोग्य केंद्राचे कुलूप तोडून येथील फ्रीज, खुर्ची, वॉटर कूलर या वस्तूंची चोरी केल्याची कबुली दिली। तसेच त्याच्याजवळ असणाऱ्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता ती त्याने मिरज येथे चोरून आणल्याचे कबूल केले। त्याच्याकडून फ्रीज, खुर्ची, वॉटर कूलर आणि मोटरसायकल असा 80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्याला घरफोडीच्या गुन्ह्यातील तपासासाठी संजय नगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, विजय पुजारी, निलेश कदम, सुधीर गोरे, विरोबा नरळे, संदीप पाटील, अनिल कोळेकर यांनी केली। काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत महादेवराव महाडिक, बंटी सतेज पाटील, प्रकाश आवाडे, जयंतराव आवळे, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील वादाला मलाच दोषी धरण्यात आलं। यामुळे माझं राजकीय नुकसान झालंच, पण दोषी धरण्यातच माझं आयुष्य संपल्याची सल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष PN पाटील यांनी बोलून दाखवली। प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल PN पाटील यांचा सत्कार रविवारी काँग्रेस कमिटीत करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। पक्षांतर्गत गटबाजीवरती बोट ठेवत माजी मंत्री जयंतराव आवळे म्हणाले की काँग्रेसचा पराभव करण्याची हिंमत शिवसेना भाजपमध्ये नाही। अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडता डॉक्टर सुजय विखे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आलाय। पुढील 2 दिवसात निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल असं खात्रीलायक वृत्त आहे। अहमदनगर लोकसभेची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी ठाम आहे, परंतु काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत। त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला। ही जागा काँग्रेसला सोडण्याची त्यांची मागणी आहे। पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही निवडणूक लढवणारच अशी भूमिका विखे वेळोवेळी मांडत आहेत, पण तरीही राष्ट्रवादी ही जागा लढवण्यावर ठाम आहे। त्यावर सुजय यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचा पर्याय पुढे आलाय, परंतु विखे यांना उमेदवारी देण्यास कार्यकर्ते अनुकूल नाहीत। गावागावात विखे गट निर्माण करण्याचा सुजय यांचा प्रयत्न राहिलाय। ते ग्रामपंचायत ते तालुका पातळीवरील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात। त्यांचा सर्वांनाच त्रास होईल, त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळवलं असल्याचं खात्रीलायक वृत्त हाती आहे। किसनवीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले हे भाजपत जाणार की काँग्रेसमध्ये राहणार याबाबत लढवल्या जात असलेला तर्कवितर्क आता संपण्याची वेळ आली आहे। 4च दिवसात मदन दादा यांचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। याबाबत खात्रीशीर वृत्त त्यांच्या निकट कार्यकर्त्यांकडूनच सांगितलं जात आहे। 1 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदन दादा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाली होती। या चर्चेबाबत जरी काही माहिती समजली नसली तरी किसनवीर कारखान्याच्या भुईंज येथील युनिटवरील 3ऱ्या डिस्टिलरीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करावं अशी गळ मदन दादा यांनी घातल्याचं समजत आहे। त्यानुसार 3 आणि 4 मार्चला कार्यक्रम होणार असून भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थितीने सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला। मात्र आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्यानं आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर सदर कार्यक्रम घेऊन त्यामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता मानली जाते।
प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचं उल्लंघन व बिगर शेतीचा परवाना नसल्यानं टोप संभापूर तालुका हातकणंगले येथील निकिता स्टोन क्रशर, श्रीराम स्टोन क्रशर, विजय स्टोन क्रशर, सुपरटेक रेडीमिक्स प्लांट रविवारी दुपारी जिल्हा खाणीकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालयानं बेधडक कारवाई करत सील केलं. साखर कारखान्यांना 14 दिवसांचं बंधन असूनही कारखानदारांनी अद्याप एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. पूर्वीप्रमाणे कारखान्यांची रिकव्हरी बेस 9.5 इतका करावा आणि गेल्या वर्षीच्या हंगामातील थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नरावडे यांच्यासह त्यांचे सहकारी आज सोमवारपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन उपोषणाला बसले आहेत. राज्यातील थंडी ओसरली असली तरी अजूनही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. गेल्या 2 महिन्यात राज्यभरात स्वाईन फ्लूमुळे 27 बळी गेले आहेत. त्यात मुंबईतील 17 जणांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण 461 जणांना स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता, तर 2593 रुग्ण आढळले होते. सोलापूर ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना रस्ताच नसल्यानं पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून 254 किलोमीटर रस्त्यांचं काम अंतिम टप्प्यात असून यामुळे शेतकऱ्यांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात या योजनेतून 11 किलोमीटर पर्यंतचे रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी 5,50,000चा निधी मंजूर झालाय. बार्शी तालुक्यात 13 किलोमीटर पर्यंतचे पाणंद रस्ते करण्यात येत आहेत. तिजोरीत खडखडत असताना भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला सध्या चांगलंच महागात पडलंय. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं जी पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तानला हादरा बसला असून महागाई 8.2% पोहोचली असून गेल्या काही वर्षातला तो विक्रम आहे. मोठी रक्कम मोजून जीवनावश्यक वस्तूही मिळत नसल्यानं येथील नागरिक त्रस्त झालेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमकपणे जी कारवाई केली आणि निर्णय घेतले त्यामुळे पाकिस्तानला जबरी झटका बसलाय. पाकिस्तानी रुपयांची किंमत घसरली असून शेअर बाजारातील घसरण थांबायला तयार नाही. गुंतवणूकदार दररोज गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यात परकीय गुंतवणूकदारांनी आता युद्धसदृश्य वातावरणामुळे पाकिस्तानात गुंतवणूक करायचं नाही असा निर्धार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठी इथं केलेल्या भाषणासंदर्भात राहुल गांधी यांनी खालच्या पातळीवरची टीका केली आहे. मोदीजी, तुम्ही बिनधास्त खोटं बोलता, तुम्हाला थोडी तरी लाज वाटते का, अशी टीका राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे. अमेठीतल्या शस्त्रास्त्र कारखान्याचं उद्घाटन मी स्वतः 2010ला केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून तिथून शस्त्रास्त्र बनवली जातात. रविवारी तुम्ही अमेठीला गेलात आणि आपल्या स्वभावाप्रमाणे पुन्हा एकदा खोटं बोललात. तुम्हाला खरंच लाज वाटत नाही, अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. या ट्विटला तसंच उत्तर स्मृती इराणी यांनी देत ट्विटरला राजकीय टिवटिवाट केला आहे. तुम्ही अमेठीत शिलान्यास नाही सत्यानाश केलाय. तुम्ही अमेठीत किती खोटारडेपणा केलाय याचा पर्दाफाश करूया, असं म्हणत एकाहून अनेक ट्विट करत राहुल गांधी यांचा समाचार स्मृती इराणी यांनी घेतलाय. शिलान्यास नहीं सत्यानाश किया है आपने अमेठी में, झूठ कितने बोले अमेठी से, आज चले फिर उसका पर्दाफाश करते हैं, असं ट्विट स्मृती इराणी यांनी केलंय. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.